आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो निखिल, आराध्या बोलते. हो, मला ॲक्च्युली तुझी एक मदत हवी होती. तू न्यूज नेटवर्किंगमध्ये आहेस ना अजून कामाला? बरं बरं, तू मला भेटू शकतोस प्लीज? हो, मी तुला भेटून सांगते, चालेल ना तुला? हो, गणेश गार्डन जवळ भेटूया. ओके, मी तुला टाईम कळवते. हो, थँक्यू. ताई, तुझ्या डोक्यात नक्की काय चाललंय? मॅडम, काय झालं? कसला एवढा विचार करताय? त्या मुलीचा. श्रावणीसारखी मूर्ख नाहीये ती. तिचा फणा ठेचायचा प्रयत्न केला ना तर डोकं आणखीन वर काढते. अहो मॅडम, कशाला एवढं टेन्शन घेताय? साक्षात तुम्ही धमकी दिली आहे म्हटल्यावर ती मुलगी हे शहर सोडून जाणारच. दुसरा काही पर्याय आहे का तिच्याकडे? त्यातच तिचं हित आहे, पण ते करण्यापूर्वी ती मीडियात गेली तर. गजा. हॅलो. हा गजा, मॅडमची आज्ञा आहे. मॅडमला भेटायचंय आत्ता, ताबडतोब. आणि लोकेशन मी पाठवतो. ही आता बाहेर कुठे निघाली? ज्यांना कुणाला धमकी दिली असेल त्यांनाच तर भेटायला असू शकतं. बारीक लक्ष ठेवायला हवं. तुमचं काम झालंच म्हणून समजा. मॅडम, काय झालं? साहेब मागेत. डोंट वरी, आम्ही बघतो. बस. आराध्या, काय झालं? एवढ्या अर्जंट का बोलावून घेतलंस? सगळं ठीक आहे ना? नाही निखिल, काहीच ठीक नाहीये, म्हणून मी तुला बोलावलं ना. मला तुझी मदत हवी आहे. अगं हो हो हो, झालं काय ते तर सांगशील? सांगते. तू त्या यशोधरा सर नाईकना ओळखतोस ना? हा. त्यांच्या मुलाबरोबर आपल्या श्रावूचं लग्न होणार होतं. या सगळ्यात ना श्रावू प्रेग्नेंट होती आणि तिचं अबॉर्शन करणं शक्य नव्हतं.
पण त्या बाईने ना श्रावकडून खोटं बोलून अबॉर्शन करून घेतलं. मग ह्या सगळ्याचा जेव्हा मी जाब विचारायला गेले तर हे सगळं माझ्यावरच उलटलं. तिने आमच्यासाठी काही मार्ग सोडले नाहीयेत. सगळं करून झालं पण काही घडत नाहीये. निखिल प्लीज प्लीज तू मला मदत कर. आय डोंट बिलीव्ह धिस. अरे एवढी मोठी बिझनेस वुमन आणि असं वागू शकते? जेव्हा हे सुरुवातीला सगळं घडत होतं ना मलाही असंच वाटत होतं की काहीतरी गैरसमज होतोय. पण तिचं खरं रूप मी पाहिलंय निखिल आणि आता मला ते जगासमोर आणायचंय. अगं हो, पण ते करण्यासाठी आपल्याला तिच्या विरोधात काहीतरी ठोस पुरावा पाहिजे. निखिल अरे माणूस जेव्हा काहीतरी गुन्हा करतो ना तेव्हा त्याचा काही ना काही पुरावा मागे सुटलेला असतो. एक मिनिट तुला दाखवते. हे ऐक, तिच्या बरोबर झालेला कॉल मी रेकॉर्ड केला होता. आई कुठे लॉकअप मध्ये म्हणे. तू कोर्टात मीडियामध्ये जाऊ नकोस प्लीज, कारण गेलीस तरी काय फरक पडणार आहे. तुझं कोण ऐकणार? अगं यशोधरा सरनाईकच्या विरोधात कोण जाणार? हा बट यू नो व्हॉट, आम्ही तुला काहीच करणार नाही. आय प्रॉमिस. आम्ही फक्त ना तुझी आई, तुझे बाबा, तुझी बहीण यांना एक एक करून तुझ्या समोर संपवणार आणि तुला काहीच करता येणार नाही. नाही नाही, आम्ही ना तुझ्या डेअरिंगमुळे खूप इम्प्रेस झालो. रिअली आम्ही तुला संधी देणार. बघ आम्ही जे तुला सांगितलं ना ते सगळं जर तुला तुझ्या कुटुंबासोबत व्हावं असं वाटत नसेल तर ताबडतोब तुझ्या अख्ख्या कुटुंबाला घ्यायचं आणि हे शहर सोडून निघून जायचं. मी असं करणार नाहीये यशोधरा सरनाईक. पुढे पण निर्णय घेण्याचा अधिकार तुझ्या हातात आम्ही दिलेला आहे. हा निर्णय घेण्यासाठी मात्र तुझ्याकडे फक्त 24 तास आहेत. अँड डार्लिंग युअर टाइम स्टार्ट्स नाउ. एवढं सगळं करून वर धमकी देते. तेच म्हणते मी. ही रेकॉर्डिंग जर मीडियामध्ये लीक झाली ना तर तिच्या इमेजची, तिच्या रेप्युटेशनची माती माती होईल. हेच हवंय निखिल मला. त्या बाईला तिच्या श्रीमंतीचा, पैशाचा इतका माज आहे ना की तिला फक्त आणि फक्त तिचं स्टेटस महत्वाचं वाटतं. आणि हा जो काही चांगुलपणाचा मुखवटा ती घालून फिरते ना तो मी खूप जवळून बघितलाय आणि तो आता मला उतरवायचा आहे. तिचा खरा चेहरा जगासमोर आणायचा आहे मला. माझे सगळे प्रयत्न करून झाले, सगळीकडे फिरून आले मी, पण मला कुठेही न्याय मिळत नाहीये. सगळी सिस्टीम तिने विकत घेतलीये. या सगळ्यात फक्त आता तू माझी मदत करू शकतोस. हो हो, पण मी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे? हे रेकॉर्डिंग जर आपण मीडियामध्ये एक्सपोज केलं तर तिचा खरा चेहरा लोकांसमोर येईल. तुला कळतंय ना निखिल मी काय म्हणते. प्लीज प्लीज माझी मदत कर. ते तर आपण करूच, पण तू सारखं प्लीज प्लीज म्हणू नकोस. मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन. खरंच? हो खरंच. त्या यशोधराबाईची न्यूज ब्रेकिंग न्यूज असेल. आय प्रॉमिस. एक मिनिट, मी आणलंय कॉपी करून. हे बघ. काळजी करू नको, नक्की काम होईल. थँक्यू सो मच निखिल. द यशोधरा सरनाईक, माझ्या कुटुंबाला संपवायला निघाली होतीस ना. आता बघूया कोण कोणाला संपवतं ते. तू माझं कुटुंब की मी तुझं स्टेटस, तुझी इमेज, तुझं रेप्युटेशन. हा बोल गजा. मॅडमसाठी एक महत्वाचा मेसेज आहे. हा बोल ना. ती मुलगी आहे ना, ती त्या न्यूज चॅनल मधल्या निखिलला भेटली होती. मॅडमचं कुठलं तरी कॉल रेकॉर्डिंग तिच्याकडे आहे असं ती त्या निखिलला सांगत होती. कॉल रेकॉर्डिंग? हो. आणि ते रेकॉर्डिंग न्यूजवर दाखवण्याचा त्यांचा प्लॅन आहे. बरं तू ठेव फोन, मी बघतो.
अगं ताई, किती वेळ तुला किती कॉल केले मी, तू कॉल का नाही उचलत आहेस? किती घाबरले होते मी, तुला माहितीये. बाबा ठीक आहेत ना श्राऊ? हो ताई, आताच डोळा लागलाय त्यांचा. पण तू कुठे होतीस? एक काम होतं माझं. तू निखिलला भेटायला गेली होतीस ना? का? त्या यशोधरा सरनाईकला धडा शिकवायला. काय? आमचा कॉल मी रेकॉर्ड केला होता, त्याचंच रेकॉर्डिंग मी निखिलला द्यायला गेले होते. ते ऐकल्यानंतर तुम्हाला म्हणाला, त्याने कमिट केलं की हे रेकॉर्डिंग जर आपण आजच्या संध्याकाळच्या बातम्यांना एक्सपोज केलं तर यशोधरा सरनाईकचा खरा चेहरा जगासमोर येईल. ताई, हे सगळं खरं आहे का? हो. हे ऐकल्यानंतर निखिल सुद्धा मला म्हणाला की त्या बाईने सरळ सरळ तुम्हाला धमक्या दिल्यात आणि हे जेव्हा जगासमोर येईल तेव्हा तिची बदनामी होईल आणि आपल्याला हवं ते घडलेलं असेल. श्राऊ ताई, हे सगळं असंच झालं पाहिजे. मला आईची खूप काळजी वाटतेय. मला कळतंय. मी आता येताना वकील काकांना भेटून आले. काय म्हणाले ते? ते म्हणाले की मी बेलचे पेपर्स रेडी करतोय, आईला लवकरात लवकर बेल मिळेल म्हणून. थँक गॉड. आई अशी लॉकअप मध्ये मला सहनच होत नव्हतं. आई लवकरच लॉकअप मधून बाहेर येईल आणि आता जेलमध्ये जाण्याची वेळ त्या यशोधरा सरनाईकवर येईल. श्राऊ, आपल्याला कुणाची साथ असो वा नसो, पण आपला बाप्पा आपल्या बरोबर सदैव आहे आणि तो न्याय करणारच. यशोधरा सरनाईकला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्या मागे कुणाचं काय सुरू आहे आम्हाला कळत नसेल असं वाटतंय का? अरविंद, हाऊ डेअर यू? आम्हाला फॉलो करतोयस, आमचं बोलणं चोरून ऐकतोयस आणि तुझा आमच्यावर संशय इथवर आम्ही हँडल करू शकतो, पण उद्या जर तू मुलांना सांगितलंस तर नाही. यशोधरा, नाही. या सगळ्यांचं लक्ष आता दुसरीकडे वळवायला हवं. अरविंद, संजय. येस मॅम. पुढच्या 10 मिनिटात सगळ्या स्टाफला कॉन्फरन्स रूम मध्ये यायला सांगा. आम्हाला त्यांच्याशी बोलायचंय. ओके मॅडम. अरविंद, डू यू अंडरस्टँड? यू विल अंडरस्टँड. जसं अरविंद सर म्हणाले, आपल्याला आपले की फीचर्स हायलाइट करायचे आणि श्रेयस बसा. हॅलो हॅलो एव्हरीबडी, अटेन्शन प्लीज. इकडे बघा माझ्याकडे. मॅडमला तुम्हा सर्वांशी बोलायचंय. एक महत्वाची अनाउन्समेंट करायची आहे. महत्वाची अनाउन्समेंट? काय बोलायचं असेल मॅडमला? मम्मा काही म्हणाले? कसली अनाउन्समेंट आहेत? काही डिस्कस केलं तुमच्याशी? ऑब्विसली नॉट. पुढील 10 मिनिटांमध्ये सर्वांनी कॉन्फरन्स रूम मध्ये यायचंय. हा, 10 मिनिटात या. मॅडम पण येत आहेत. सगळ्यांनी या. ओके. थँक्यू. थँक्यू सर. तुम्ही पण. आता हे काय नवीन? यशोधराचं नक्की चाललंय काय? हॅलो एव्हरीबॉडी. वेल, आज आम्ही तुम्हा सगळ्यांना इथे बोलवले ते एक खास अनाउन्समेंटसाठी. स्पेशल अनाउन्समेंट स्पेशल लोकांसाठी, म्हणजे तुम्ही सगळे. तुम्ही आहात म्हणून यशोधरा ग्रुप ऑफ कंपनीज कालही नंबर 1 होती, आजही नंबर 1 आहे. सो तुम्हा सगळ्यांसाठी अ बिग राउंड ऑफ अप्लॉज. आम्हाला आज हे अनाउन्स करताना खूप आनंद होतोय की आम्ही तुम्हा सगळ्यांना 25% स्पेशल बोनस आम्ही देणार आहोत. वेल, या बोनसचा जेव्हा आम्ही विचार करत होतो ना श्रेयस, तेव्हा आमच्या मनात एक गोष्ट आली. आम्ही एक गोष्ट रिअलाइज केली की आपले जे 4th क्लास एम्प्लॉईज आहेत
पिलर्स. त्यांच्यासाठी गेल्या काही वर्षात आम्ही खास असं काही केलंच नाहीये आणि म्हणून तुम्हा सगळ्यांच्या परमिशनने आम्ही असं ठरवलंय की 4th क्लास एम्प्लॉईजना 25 नाही 30% बोनस द्यायचा आहे. व्हॉट डू यू थिंक? खरं सांगते, जेव्हा आम्ही हा सगळा विचार करत होतो ना, आम्हाला मनापासून असं वाटलं की तुमच्यासाठी खूप काही करायला पाहिजे. श्रेयस, आम्हाला असं वाटतं की 4th क्लास एम्प्लॉईजच्या मुलांसाठी आपल्या कंपनीतर्फे मेडिकल आणि एज्युकेशनल फॅसिलिटीज दिल्या जाव्या. सुपर. मॅडम, तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात. नाही तर आमच्यासारखा साधारण माणसाचा कोण विचार करतो? मॅडम, थँक्यू सो मच. आम्ही तुमच्याशी आणि तुमच्या कामाशी नेहमी प्रामाणिक राहू. सगळ्यांच्या वतीने तुम्हाला मी प्रॉमिस करतो. नाही, तुम्ही प्रॉमिस करू नका, कारण तुम्ही ऑलरेडी ते सगळं करताय. खरं तर आम्ही, श्रेयस, अरविंद, आम्ही तुमचे आभार मानायला पाहिजे. थँक्यू सो मच. वेल, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आपली ही कंपनी नंबर 1 का आहे? कारण आपण सगळे नेटाने, निगुतीने आणि मेहनतीने काम करतो. सो कम ऑन गाइज, बॅक टू वर्क. बरं, चला 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 चला, कामं पडलेत भरपूर. चला 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 चला. थँक्यू. हा, चला चल चल. They look happy, isn't it? काय केलं तुम्ही हे मम्मा? आम्ही काय केलं बाबा? यू आर सिम्पली अमेझिंग. अहो मम्मा, एवढं थॉटफुल कोणी असूच शकत नाही. म्हणजे माझ्या आणि डॅडच्या डोक्यातही आलं नसतं हे सगळं. आमच्याही डोक्यात नाही आलं श्रेयस, मनात आलं. मनापासून कुणासाठी तरी काहीतरी करायचं फिलिंग वेगळंच असतं, ओके नाही? पण एक सांगू तुला, खरं तर आम्हाला जे सुचलं ते अरविंदला सुचायला हवं. बट आजकाल तो खूप बिझी आहे. बिझी? ऑफिसमध्येच तर असतात की ते. फिजिकली मनाने वेगळीकडेच असतो. यशोधरा काय करते, यशोधरा कुठे गेली, सतत मनात आपला संशय. आता आम्ही जे अनाउन्समेंट केले ना श्रेयस, आम्हाला खात्री आहे त्यावरही अरविंदचं काहीतरी म्हणणं असणारच आहे. त्याच्या मनात आमच्याबद्दल संशय असणारच आहे. तुला सांगते श्रेयस, तुझ्या डॅडने यशोधरा सरनाईकला कधी ओळखलंच मम्मा, असं काहीही नाहीये. त्यांना तुमची फक्त काळजी वाटते, बस. मम्मा, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे यू आर द बेस्ट वाईफ, बेस्ट मॉम अँड द बेस्ट बिझनेस वुमन. तुम्ही कधीही चुकूच शकत नाही. श्रेयस, इतरांचं माहित नाही, पण या क्षणी तुझ्या डोळ्यातला हा माझ्याबद्दलचा विश्वास बघून खूप छान वाटतंय. थँक्यू सन, थँक्यू. ऑलवेज. यशोधरा गोड बोलून श्रेयसला घोळात घेऊ शकते. तो बिचारा भोळा आहे. आईचे डावपेच त्याला कळत नाहीत. मी तुझा पुढचा डाव काय असेल हे ओळखू शकत नसलो ना, तरी तुला खूप चांगलं ओळखतो यशोधरा. आता तू हे जे काही केलंयस ना, त्यामागे तुझा काही ना काही स्वार्थ आहे हे नक्की. पण नक्की काय हे मी शोधून काढणारच.
ताई ताई चल जेवायला. नकोय मला. ताई मला माहितीये तुझीच काय माझी पण इच्छा नाहीये काही खायची, पण असं करून कसं चालणार आहे? सांगितलं ना तुला मला भूक नाहीये म्हणून. अगं अशी कशी भूक नाहीये? सकाळपासून तू काहीच खाल्लेलं नाहीयेस ताई. अगं तब्येत बिघडेल तुझी. ताई प्लीज 2 घास खाऊन घे ना प्लीज. नको म्हटलेलं कळत नाही तुला? मी पण सांगितलं ना 2 घास खाऊन घे चल. अगं ताई आपल्याला स्ट्रॉंग राहायचंय ना, मग असं उपाशी राहून कसं चालणार आहे? जोपर्यंत त्या यशोधराला न्यूजवर एक्सपोज झालेलं बघत नाही ना मी, तोवर अन्नाचा एक कण सुद्धा घेणार नाही. यस, आज सॉरी खुशीत दिसते. अगं आजी बातमीच तशी आहे, तुम्हाला कळलं नाही काय? मम्मानी ऑफिस स्टाफ आणि 4th क्लास एम्प्लॉईज साठी बोनस ऑफर केलाय. आणि एवढंच नाही एक्स्ट्रा सवलती त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी, मेडिकल इमर्जन्सीसाठी 25% पगारात वाढ केली आहे. काय ग्रेट थॉट आहे मम्मा, तुम्ही सगळ्यांचा किती विचार करता. थँक्यू बेटा. अगं बाई खरंच यशोधरेसारखं मोठं मन शोधून सापडणार नाही या पृथ्वीवर. यशोधरा यू आर ग्रेट. पण हे सगळं करण्यामागचं खरं कारण सांगशील?